युद्ध करणं हे क्षत्रिय म्हणून तुझं धर्म आणि कर्तव्य कर्म आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक जी बुद्धी ती स्थिर करून समत्वतेनं कर्म करणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगते ती भगवद्गीता. हरि ओम. आता पुढे 31वा श्लोक आहे. 31व्या श्लोकात भगवंत सांगतायत, पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे, तर प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे. अहम पवताम पवन अस्मी, की सर्व पवित्र करणाऱ्या वस्तूंमध्ये पवन म्हणजे वारा मी आहे. शस्त्रभूताम रामम अस्मी, सर्व शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे. झषाणा मकर अस्मी, माशांमध्ये किंवा जलचर प्राण्यांमध्ये मगर मी आहे. आणि स्त्रोतसाम जान्हवी अस्मी, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे. भगवंत सांगतात की शुद्ध करणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ वस्तू कुठली आहे? सूर्यप्रकाश आणि वायू. नॅचरल डिसइन्फेक्टंट्स आहेत बरं का. सूर्यप्रकाश आणि वायू निर्जंतुक करणारे हे नैसर्गिक स्रोत आहेत. त्यातला जो वायू आहे ना, तो काय करतो? तो घाणसुद्धा वाहून देतो. त्यामुळे त्याला उत्कृष्ट असं म्हटलं जातं, कारण तो घाणसुद्धा दूर वाहून घेऊन जातो आपल्यापासून. आणि आरोग्यासाठी तर वायू अतिशय आवश्यक आहे, त्यात शंकाच नाही. वायू केवळ बाह्य स्वच्छता नाही करत हो, तो आपलं अंतःकरणसुद्धा कसं पवित्र करतो हे पाहायचं असेल ना, तर अगदी सहज पाहता येतं. समजा तुमच्या मनामध्ये एखादा वाईट विचार आला तर काय करा? 2-3 वेळा दीर्घ श्वसन करा, फक्त 2-3 वेळा. बघा तो विचार लगेच निघून जातो की नाही. कारण काय, वायू तो वाहून बाहेर नेतो, हा त्याचा मोठा फायदा आहे. पुढे सांगतात, रामशस्त्रभृतामहम, की सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे. आता वस्तुतः श्रीराम प्रभू हे देखील भगवंताचेच अवतार होते ना, कृष्णाप्रमाणेच. मग ते माझी विभूती असं का सांगतायत? मंडळी, ह्या शब्द सांगून भगवंतांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या बाबतीतले एकत्व सिद्ध केले बरं का. एकत्व सिद्ध केलं आहे. रामांचं तर उदाहरण प्रसिद्धच आहे. राम हे अतिशय सुपुत्र म्हणून, पती म्हणून, भाऊ म्हणून आणि सखा म्हणून अत्यंत उत्तम होते. तसेच ते अतिशय उत्तम राज्यकर्ते, आदर्श राज्यकर्ते होते. आजही एखाद्या चांगल्या राज्याला रामराज्यच म्हटलं जातं, हे खरं आहे. आणि एवढं असूनसुद्धा ते शस्त्रविद्येमध्ये मात्र अत्यंत पारंगत होते. आणि म्हणून भगवंत सांगतायत, त्यांचा उल्लेख आदराने करतायत की ते आणि मी वेगळे नाही आहेत, ते माझीच विभूती आहे, मी आणि ते एकच आहोत, हे सांगायचा उद्देश आहे. पुढे सांगतायत, झषाणाम मकरश्चास्मी, सर्व जलचर प्राण्यांमध्ये मगर मी आहे. आता आपल्याला माहिती आहे, मगर अतिशय ताकदवान प्राणी आहे. मगर किंवा सुसर हे पाण्यामध्ये तरी निदान सर्वात ताकदवान प्राणी आहेत. जमिनीवर हत्ती ताकदवान नक्की आहे, यात शंकाच नाही. पण हत्तीसुद्धा जर पाण्यात असेल आणि पाण्यात जर मगरीने त्याचा पाय पकडला तर तो तिची पकड सोडवू शकत नाही, इतकी ती ताकदवान आहे. आपण गजेंद्राच्या कथेवरून ते जाणलं आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की सर्व जलचरांमध्ये मगर मी आहे. ते पुढे सांगतायत, स्त्रोतसाम जान्हवी अस्मी, सर्व नद्यांमध्ये मी कोण आहे? मी गंगा नदी आहे, जान्हवी आहे. गंगेचंच नाव आहे जान्हवी. जान्हवी म्हणजेच गंगा नदी. ती भगवंतांच्या चरणापासून निघाली अशी मान्यता आहे. आणि म्हणून तिला सर्वात पवित्र असं मानलं गेलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र नदी गंगाच आहे. आणि तिला भगीरथाने अतिशय प्रयत्न करून भारताकडे वळवली, म्हणून तिला भागीरथी पण म्हणतात. तसंच तिला जान्हवी असं सुद्धा म्हणतात. त्याचं कारण असं आहे की जन्नू नावाचा एक ऋषी होता. त्यांनी काय केलं, गंगेचं सगळं पाणी त्याने पिऊन टाकलं आणि नंतर सर्वांवर उपकार करण्यासाठी आपल्या कानामधून पुन्हा तिचा ओघ व्हायला सुरुवात झाला, बाहेर वाहून दिलं. याचा एक सूक्ष्म अर्थ आहे मंडळी. कोणती ज्ञानगंगा जी असते ना, ती नुसती कानाने ऐकून भागत नाही. कानाने ऐकून काय ती भागत नाही हो. ती पूर्णतः प्यावी लागते, म्हणजेच नुसती आत्मसात करावी लागते, पचवावी लागते. आणि मग नंतर ती आपल्या कानाने वाहू लागते. म्हणजेच काय होतं, इतरांच्या कानापर्यंत ती योग्य प्रकारे पोहोचवता येते. आणि गंगा नदी खऱ्या अर्थाने भारत भाग्य विधाता आहे बरं का. भारताची भाग्यविधाता तीच नदी आहे.
आजही बघा तिच्यावर अगदी उगमापासून शेवटपर्यंत फार मोठी मोठी शहरं वसलेली आहेत बरं का, आणि ती पवित्रच आहे. पण माणसाने तिला अपवित्र बनवलं. आपण त्यात सगळे घाण सोडून तिला अपवित्र बनवतो. आणि म्हणूनच आता भारत सरकारवर ती गंगा शुद्ध करण्याची पण वेळ आलेली आहे. ती शुद्ध नाही आहे, पण तिला आपण अशुद्ध केलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये तर गंगेला अपार महत्त्व आहे, अपार. याच्याबद्दल एक अशी गोष्ट सांगतात की एकदा बादशाच्या दरबारात हा प्रश्न निघाला आणि बादशाने बिरबलला असं सांगितलं की बिरबल, नद्यांमध्ये यमुना नदी नक्कीच श्रेष्ठ आहे. मग तरीसुद्धा तुम्ही भारतीय लोक गंगा नदीला एवढं का मानता, तिला श्रेष्ठ का मानता? तेव्हा बिरबल असं म्हणाला की खाविंद, नद्यांमध्ये यमुना श्रेष्ठ आहेत, काही शंकाच नाही. साहजिकच बादशाह खुश झाले. पण बिरबल पुढे असं म्हणाला, अहो गंगा ही नदी नाहीच आहे ना आमच्या दृष्टीने, ती आमच्या सर्व भारतीयांची आई आहे, गंगा मैया आहे. आणि कोणतीही आई नेहमीच पवित्र आणि श्रेष्ठ असतेच की. आता पुढे श्लोक आहे 32वा, त्यात सांगतायत, सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. हे अर्जुना, सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्यही मीच आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रांमध्ये निर्णायक सत्य मी आहे. सर्गाणाम आदिही अंतः च मध्यम च अहमेव अस्मी. सर्व निर्मितीचा म्हणजे सृष्टीचा आदी अंत आणि मध्यसुद्धा मीच आहे असं भगवंत सांगतायत. विद्यानाम अध्यात्मविद्या, सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. आणि प्रवदताम वादम अहम अस्मी, आणि वादविवाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे असं भगवंत सांगतायत. आता पहिल्यांदा सांगतायत सर्गाणाम आदिही अंतः च आणि मध्य. आता बघा, यापूर्वी आपण 20व्या श्लोकाचा अभ्यास केला, त्यात ते सांगितलं होतं की सर्व चेतन प्राण्यांचा आदी मध्य आणि अंत मी आहे असं तिथे म्हणाले होते. आता ते काय म्हणतात, सर्व सृष्टीचा, सर्व उत्पत्तीचा म्हणजे चेतन आणि अचेतन, सजीव आणि निर्जीव या सगळ्यांची उत्पत्ती, स्थिती आणि लयसुद्धा केवळ माझ्यामुळेच घडतात. ते सर्व मीच घडवून आणतो असं भगवंत सांगतायत. आणि वेदांतामध्ये म्हणूनच आपण असं म्हणतो की सर्व उत्पत्तीचं उपादान कारण भगवंत आहेत असं म्हणतो की नाही. आता पुढे सांगतायत अध्यात्मविद्या विद्यानाम, की सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. आता जगात विद्या तर 2 प्रकारच्या आहेत. आध्यात्मिक भाषेमध्ये त्याला अपराविद्या आणि पराविद्या असं म्हणतात. आपण ह्यालाच आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये भौतिक विद्या किंवा अध्यात्मविद्या असं म्हणतो. ह्या ज्या भौतिक विद्या आहेत ना त्या अनेक आहेत, असंख्य आहेत. अगदी सकाळी उठून दात कसे घासावे तिथपासून रात्री झोपेपर्यंत जे जे काही करतो त्या सर्वांसाठी त्या त्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे की नाही? निश्चितच आहे. जसं बघा, घरातील कामाचं ज्ञानसुद्धा आवश्यक आहे, तसंच पोटापाण्यासाठी जी नोकरी किंवा व्यवसाय करतो आहे ते ज्ञान पण त्याच्यात आलंच ना, तेही आवश्यकच आहे की. आणि त्याशिवाय जीवन सुचारू रूपाने चालणारच नाही, हेही तितकंच खरं आहे. पण ही जी सगळी भौतिक ज्ञान आहेत ना त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे, कमतरता आहे. काय होतं पहा, आपण जगात जे काही करतो, काही करत असो, त्या सगळ्याचा उद्देश काय असतो की सुखप्राप्ती व्हावी आणि दुःखाची निर्मिती व्हावी, हाच उद्देश असतो की नाही. अल्टिमेट उद्देश तर तोच आहे, ह्यात शंकाच नाही. या भौतिक विद्या त्यासाठी खात्रीशीर उपयोगी पडतील असं सांगता येत नाही ना. एखादा माणूस चांगला डॉक्टर असेल, चांगला वकील असेल, चांगला नोकर असेल किंवा चांगला प्राध्यापक असेल, काही असेल, म्हणजे भौतिक क्षेत्रामध्ये चांगला यशस्वीसुद्धा असेल, उद्योगपती असेल, पण त्यामुळे तो निश्चितपणे मानसिकदृष्ट्या स्थिर आहे, शांत आहे, समाधानी आहे असं सांगता येतं का? नक्कीच नाही ना. याउलट अध्यात्मविद्या म्हणजे पराविद्या आहे. ती विद्या कसली आहे? स्वतःलाच जाणण्याची विद्या आहे. हो, त्या विद्येमध्ये दुसरं काही नाही, आपण स्वतःलाच जाणायचं आहे. जीवनाचा खरा आनंद म्हणजे काय? आपली शरीर, मन आणि बुद्धी हे कसं काम करतं? आपण सतत जगाच्या संपर्कात असतो हे तर नक्कीच आहे. जगात काय घडतं किंवा घडावं यावर आपला काही ताबा असतो का? हो, उलट अनेक वेळा जगाशी व्यवहार करताना आपण दुःखी होतो, कष्टी होतो, विषण्ण होतो. याचं नेमकं कारण काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत विचारी राहणं आणि सारासार विचार करणं शक्य आहे का? असलंच तर ते जाणण्यासाठी काय काय करावं लागेल हेही जाणलं पाहिजे. त्यासाठी आपल्या स्वभावात आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करावे लागतील. मी प्रसंग तोच असेल, परिस्थिती तीच असेल,
पण बघण्याची दृष्टी बदलली तर सारं काही निराळच दिसतं. आता आपला अनुभव आहे ना, हा तर सगळ्यांचाच अनुभव आहे. त्यामुळे मग काय होतं, स्वतःबद्दल जास्तीत जास्त ज्ञान देते तिला अध्यात्मविद्या असं म्हणतात. मग अध्यात्मविद्येला श्रेष्ठ विद्या असं का म्हणायचं, काय कारण आहे? कारण ही विद्या काय करते, कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी, समाधानी, शांत कसं राहावं, परिस्थितीला शांतपणाने, श्रद्धेने आणि विश्वासाने तोंड कसं द्यावं ते शिकवते. म्हणजे स्वतःच्या स्वभावात कसे बदल करावे हे आपल्याला फक्त अध्यात्मविद्या शिकवते आणि म्हणून ती महत्त्वाची आहे, त्यात काही शंकाच नाही. ही विद्या शिकली तर काय होतं, एक स्त्री असेल ती उत्तम पत्नी किंवा आई होते, पुरुष असेल तर तो उत्तम पती किंवा उत्तम वडील होतो, डॉक्टर असेल तर तो अतिशय सर्वोदय डॉक्टर होतो, इंजिनियर असेल तर चांगला इंजिनियर होतो, शिक्षक चांगला शिक्षक बनतो. म्हणजे मग पोट भरणं हे दुय्यम राहतं हो, सेवा ही जास्त महत्त्वाची होते. थोडक्यात म्हणजे माणूस चांगला माणूस बनतो ही विद्या शिकला तर, आणि ही विद्या तसंच शिकवते आणि म्हणूनच तिला श्रेष्ठ विद्या आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून तर भगवंत म्हणत आहेत की ही माझी विभूती आहे असं जाणा. अध्यात्मविद्येमध्ये सुद्धा दोन सूक्ष्म विभाग आहेत बरं का. एक आहे अध्यात्मविद्या आणि दुसरी आहे राजविद्या. अध्यात्मविद्या म्हणजे काय, अध्यात्मविद्या म्हणजे सर्व आसक्तीपासून मुक्त व्हायचं आणि निर्गुण परमात्म्याला आत्मरूपाने जाणायचं, याला म्हणतात अध्यात्मविद्या. आणि राजविद्या म्हणजे काय, सर्व वस्तू व्यक्तींमध्ये जो सगुण परमात्मा आहे त्याला जाणणं हे आहे राजविद्या. आता भेद केवळ सूक्ष्म आहे, सगुण काय किंवा निर्गुण काय दोन्ही शेवटी परमात्माच आहे. त्यामुळे राजविद्या म्हणा किंवा अध्यात्मविद्या म्हणा, या दोन्ही विद्या खरं तर एकच आहेत. पुढे सांगतात वाद प्रवदतामहम. वाद म्हणजे काय, वाद म्हणजे चर्चा करण्याची पद्धती. आता चर्चा करण्याच्या तर अनेक पद्धती आहेत हो, पण शास्त्रग्रंथ आपल्याला असं सांगतात की हे 3 प्रकार त्यातले मुख्यतः असतात. पहिला प्रकार असतो जल्प. जल्प म्हणजे काय असतं, दोन्ही पक्ष ह्या वादभेदामध्ये आपणच कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. साधारण सगळे राजकीय आणि सांसारिक झगडे ना ह्याच्यामध्येच येतात बरं का. आपल्या पक्षाचं मंडन करणं, दुसऱ्या पक्षाचं खंडन करणं हाच तर प्रकार असतो. कोर्टातले वादविवाद देखील ह्याच प्रकारचे असतात. टी व्हीवरचे देखील अनेक वादविवाद ह्याच प्रकारचे असतात हो, की आपला विजय आणि दुसऱ्याचा पराजय करणं हा त्यातला हेतू असतो. त्याला जल्प असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे वितंड. वितंड म्हणजे याला काय चर्चेला अर्थच नसतो, काही नुसतंच भांडण, केवळ भांडण असतं. राग, आदळआपट, भांडी आपटणं, भांडणं सगळी अशीच त्यात येतात. म्हणजे बघा, नळावरची सगळी भांडणं, संसारातली बरीचशी भांडणं, लग्नामधली भांडणं ही सगळी ह्या प्रकारात मोडतात. तिसरा प्रकार आहे वाद. हा खरा संवाद आहे बरं का. ह्याच्यामध्ये सत्य काय आहे हे समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा असते दोन्ही बाजूंची. त्यामुळे काय होतं, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता दोन्ही पक्ष इथे आलेले असतात. ते मनमोकळे चर्चा करतात, दुसऱ्यांचा आदर करतात, त्यांच्या विचारांचा आदर करतात आणि मग साधक बाधक विचार विनिमय करून एका निर्णयावर येतात. त्यामुळे काय होतं, आपुलकी वाढते, दोघांनाही शुद्ध आनंद प्राप्त होतो. ही चर्चा तत्वबोधाचं साधन आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो सुद्धा, वादे वादे जायते तत्वबोधा. तसंच आहे. आणि ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतायत. आता पुढे 33व्या श्लोकात काय सांगतायत बघूया. आता 33वा श्लोक आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. अहम अक्षराणाम अकारः. सर्व अक्षरांमध्ये अ हे अक्षर मी आहे, आकार मी आहे. सामासिकस्य द्वंद्वास्मी. सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षय कालवस्मी. काल म्हणजे महाकाल मी आहे. आणि विश्वतोमुखा धाता अहम एव अस्मी. सर्व बाजूने तोंड असणारा विराट स्वरूपाचा, सर्वांचं भरणपोषण करणारा, धारण करणारा पण मीच आहे. आता पहिल्यांदा सांगतात अक्षराणाम आकारोस्मी. सर्व अक्षरांमध्ये अचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे, प्रश्नच नाही. अक्षर म्हणजे जे कायमचं आहे, ते ज्याच्यामध्ये कधीही झीज होत नाही, कधीही जे नाश पावत नाही, ते अक्षर. ते कशानेही बाधित होत नाही, त्यालाच अक्षर असं म्हटलं जातं. तसं पहा ना, अगदी साधं उदाहरण.
राम आणि रावण या दोघांमध्ये र आहे की नाही? पण रामामध्ये लावल्यामुळे र पवित्र होत नाही किंवा रावणामध्ये तो वापरल्यामुळे तो अपवित्रसुद्धा होत नाही, हे तितकंच खरं आहे. या सर्व अक्षरांना अर्थ देणारंसुद्धा अच आहे बरं का. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ हे जे सगळे स्वर आहेत की नाही, अ, आ, इ, ई वगैरे, हे सगळे या अचाच विस्तार आहेत. तसंच आता व्यंजनं आहेत क, ख, ग, घ, न वगैरे वगैरे. ही सगळी जी व्यंजनं आहेत ना, तीसुद्धा पायमोडकी असतात. म्हणजे क घेतला, क हा पायमोडका असतो. क अधिक अ म्हणजे मग पूर्ण क होतो. त्यामुळे क अ लावल्याशिवाय कुठलंच अक्षर पूर्ण होत नाही. आणि कोणत्याही भाषेतलं पहिलं अक्षर नेहमी अच असतं. जसं बघा ना, संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये अ हे पहिलं अक्षर आहे. इंग्रजीमध्ये ए आहे. उर्दूमध्ये अलिफ आहे. कुठलीही भाषा जगातली घ्या, अच पहिलं अक्षर असतं. म्हणून भगवंत सांगतायत की ती माझी विभूती आहे. भगवंत अक्षरामध्ये आकार आहेत, पण मंत्रामध्ये मात्र ओंकार आहेत, लक्षात ठेवा. पुढे सांगतात द्वंद्व सामासिकच च, सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. म्हणजे आता भगवंत बहुतेक व्याकरणात शिरलेले दिसत आहेत. कशासाठी व्याकरणात शिरायचो? काय असतं, माणूस ज्या क्षेत्रात असतो ना, त्या क्षेत्रातली उदाहरणं त्याला दिली तर जास्त पडतात. जसं मला लोक सांगतात की भाऊ काका तुमचं प्रवचन काय आवडतं सांगू, तुम्ही जी उदाहरणं सांगता ते आमच्या रोजच्या संसारातले असतात. तसंच जे कोणी व्याकरण क्षेत्रातले आहेत ना, त्यांना व्याकरणातली उदाहरणं दिली की जास्त पडतील. म्हणून त्यांना आपण पंडित म्हणतो. हे पंडित आहेत, त्यांच्यासाठी भाषेवर प्रेम करणारे लोक आहेत, भाषेवर प्रभुत्व असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी भगवंत हे भाषेतलं उदाहरण देत आहेत. असं म्हटलं जातं की संस्कृतमध्ये 4 प्रकारचे मुख्य समास आहेत. एक आहे तत्पुरुष समास, अव्ययी भाव समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. आता एक तर आपण इथे काही व्याकरण शिकायला जमलो नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझं संस्कृतचं ज्ञान बिलकुल नाही आहे. व्याकरणाचं ज्ञान तर त्याहूनही नाही आहे. त्यामुळे मलाही काही व्याकरण फारसं येत नाही. मी जे सांगतो आहे ते केवळ वाचलेलं ज्ञान आहे, दुसरं काही नाही. या समासासंबंधी थोडक्यात आपले शास्त्रग्रंथ काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. आता समास कशाला म्हणतात? 2 किंवा अधिक शब्द एकत्र मिळून जो एक शब्द बनतो त्याला समास असं म्हटलं जातं. या 2 शब्दांपैकी जो तत्पुरुष समाज आहे ना, तत्पुरुष समाव, त्या समासात काय होतं, त्यात दुसरा येणारा शब्द महत्त्वाचा असतो. तत्पुरुष समाजामध्ये जे 2 शब्द असतात त्यातला दुसरा शब्द महत्त्वाचा असतो असं विद्वान मंडळी सांगतात. अव्ययी भाव हा जो समास असतो याच्यामध्ये पहिल्या शब्दाला महत्त्व असतं. बहुव्रीही हा जो समास असतो याच्यामध्ये दोन्ही शब्द एकत्र गेले की तिसराच काहीतरी अर्थ तयार होतो. आणि द्वंद्व समासात मात्र 2 शब्द जरी असले तरी आणि ते एकत्र आले तरीसुद्धा त्या दोन्ही शब्दांना सारखंच महत्त्व असतं. जसं एक उदाहरण सांगतो, राम आणि ईश्वर, रामेश्वर, लव आणि कुश, लवकुश, या दोन्ही शब्दांना तेवढंच महत्त्व आहे ना, तर काय वेगळं नाही आहे. आणि म्हणूनच या समासाला अधिक महत्त्व दिलं जातं, कारण प्रत्येकाला योग्य आणि तितकंच महत्त्व द्यायला शिकवण्यासाठी तर विभूती सांगण्याचा भगवंतांचा उद्देश आहे ना. तो उद्देश काय आहे? पुढे सांगतायत अहमेवाक्षय कालः. आता 30व्या श्लोकामध्ये काल कलयता महमाचं सांगितलंच होतं की काळाचा उल्लेख केलाच होता. तो काळ म्हणजे समय किंवा ज्याला आपण काळ म्हणतो तो, त्याची गणना करता येते. त्याची भूत, वर्तमान, भविष्य वगैरे वगैरे. म्हणजेच काय केलं, ज्याची गणना करता येते सीमित आहे, खंडित आहे ना. दिवस, महिने असं आपण ते विभागणी करतो. त्याला केव्हा तरी सुरुवात झाली असंच आपण मानतो. आणि म्हणूनच असं मानतो की सत्ययुगाची एवढी वर्ष, कलियुगाची इतकी वर्ष वगैरे वगैरे. किंवा अमुक घटना 5000 वर्षापूर्वी घडली, 10,000 वर्षापूर्वी घडली. म्हणजे त्या काळाची सुरुवात ही विश्वनिर्मितीबरोबरच झालेली आहे असं आपण मानतो. पण खरंच तसं असतं का? काळाला अशी काही मर्यादा आहे का? मापन ज्या काळाचं केलं जातं तो प्रत्येक प्रलयाबरोबर संपून जातो अशी मान्यता आहे. पण खरा जो काळ आहे ना तो अमर्याद आणि अफाटच आहे, परिपूर्णच आहे. त्यात काही खंड नाही पडता येत. आपली अशी श्रद्धा आहे की जेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं तेव्हा काय होतं, सर्व सृष्टी पंचमहाभूतांमध्ये विलीन होते. पंचमहाभूतं ब्रह्मदेवामध्ये विलीन होतात. ब्रह्मदेव मूळ मायेमध्ये विलीन होतो आणि मूळ माया परमात्म तत्वात विलीन होते. तेव्हासुद्धा काळ असतोच की नाही? काळ तर असतोच. काही काळ व्यक्त असतो, काही काळ अव्यक्त होतं, एवढंच. परत ब्रह्मदेवाची निर्मिती सुरू झाली की पुन्हा काळाची गणना सुरू. पण गणना करण्यापूर्वीच काळ होता ना, हे तर खरंच आहे. कारण काळाला जर आपण आता इथे असं काय म्हटलं आहे बघा, काळाला जर सुरुवात, मध्य आणि अंत असेल
तर तो काळ सरळ रेषेचा असेल की नाही? कारण फक्त कोणत्याही सरळ रेषेलाच सुरुवात मध्य आणि अंत असू शकतो, हे तर खरंच आहे ना. पण काळ तसा आहे का हो? आपण तर असं म्हणतोय की बघा, प्रथम येतं सत्ययुग, मग येतं मग येतं त्रेता, मग द्वापार, मग कली. परत काय? परत सत्य, त्रेता, द्वापार, कली. चक्र कायमच चालू आहे ना, चक्र कायमच चालू आहे. म्हणजे आता काय होतं, काळ चक्राकार आहे असं पण दिसतं. आता चक्राकार जी कोणती वस्तू असते ना, तिला सुरुवात किंवा शेवटचा बिंदू सांगताच येत नाही. कुठलाही बिंदू शेवटचा असतो, कुठलाही बिंदू पहिला म्हणता येतो, हे तर खरंच आहे ना. आणि म्हणून भगवत सांगतायत की तो तर अखंडित काळ आहे. म्हणजेच खंडित काळ काय किंवा अखंड काळ काय, या दोन्ही भगवंताच्याच विभूती आहेत, हे सांगण्याचा उद्देश आहे. म्हणजेच परमात्मा कसा आहे, शुद्ध काळाची जी परिपूर्ण कल्पना आहे तेही तोच आहे, आणि प्रत्येक क्षणाचं मर्यादित अनुभव, या दोघांनाही अधिष्ठान तोच आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. आता पुढे सांगतात, धाताहम विश्वतो मुखः. सर्व बाजूनी मुख असलेला आणि एकाच वेळेला सर्व दिशांना पाहणारा परमात्मा आहे, तो विश्वतोमुख परमात्मा आहे, आणि तुम्ही असं भगवंत सांगतात. विश्वतोमुखचा अर्थ लक्षात घ्या, 1000 तोंड किंवा लाख तोंड असलेला असं नाही, कारण मग ते सीमित अस्तित्व होईल ना. कारण ज्याला 1000 तोंड आहेत त्याला 1001 नक्कीच नाहीत, हे तर सरळच आहे. त्यामुळे तसं नाही आहे. भगवंत एकाच वेळेला पुढे मागे सर्वत्र पाहू शकतो, कारण तो आपले अंतर्यामीसुद्धा आहे. त्यामुळे अंतरंगसुद्धा तो जाणतो, आपले विचारसुद्धा तो जाणतो, सर्वांना व्यापून आहे. तसं बघा ना, माणसांची CCTV शोधून काढला. आता CCTVचा कॅमेरा जो आहे तो आपल्या प्रत्येकाकडे पाहत असतो की नाही? प्रत्येकाकडे पाहतो, प्रत्येकाच्या सगळ्या ॲक्शन्स रेकॉर्डसुद्धा करतो. पण हे कॅमेरे फक्त बहिरंग पाहू शकतात हो, माणसाच्या अंतरंगात काय चाललं आहे ते नक्कीच समजत नाही ना. पण भगवंत कसा आहे, तो आपले अंतर्यामीच आहे, त्यामुळे तो आपल्या अंतरंगातलं सुद्धा जाणू शकतो. म्हणजे बघा, सर्व बाजूनी आपल्यावर भगवंताचं लक्ष आहे अशी जाणीव झाली तर काय होईल, आपलं प्रत्येक बोलणं, प्रत्येक चालणं, प्रत्येक वागणं व्यवस्थित होईल की नाही, त्यात शंकाच नाही. जेव्हा परमात्मा एकमेव अद्वितीय स्थितीमध्ये असतो ना, ती आहे त्याची योगस्थिती. आणि जेव्हा तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मरूपाने असतो, तेव्हा तो काय करतो, त्याच्या कर्माचं फळ देणारा कर्माध्यक्ष बनतो. प्रत्येकाचं भरण पोषण करणारा धाता पण तोच असतो. ती आहे त्याची विभूती स्थिती. म्हणजे परमात्म्याचं वैशिष्ट्य असं आहे की योगस्थिती असो किंवा विभूती स्थिती असो, या दोन्हीमध्ये तोच आहे. आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात पुढे बघूया. हरिओम.